कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, ज्याच्यामध्ये दोघांचे लग्न झाले होते. संसार दोघांचा खूप छान चालू होता. मुलगी ही घरी राहायची आणि मुलगा हा सेंटरिंगचं काम करायचा, मिस्त्रीचं काम ज्याला आपण म्हणतो. दरम्यान मुलगी घरी राहत असताना दोघांमध्ये विचारविनिमय झाला की मी 12वी पर्यंत शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, शिकलेली आहे. 12वी नंतर माझे पुढील शिक्षण मला करू द्या. शिक्षण घेतल्यावर नोकरी करेन आणि आपल्या संसाराला हातभार लावेन. तिने तिला शिक्षण घेण्यासाठी होकार दिला, कारण तिनं विनंती केली होती. विनंतीला मान दिला, होकार दिला आणि तिचं ॲडमिशन BAला केलं. पती सेंटरिंगचं काम करत असतो. पतीच्या सेंटरिंगच्या कामावर मेहनतीने हार्डवर्क करून त्याने घर घेतलं होतं, जागा घेतली होती आणि घर आणि जागा ही त्याच्या पत्नीच्या नावाने केली होती, कारण त्याची पत्नी त्याचा जीव की प्राण होती. त्याच्या पत्नीवर त्याचा खूप जीवापाड प्रेम होता. त्याचा पत्नीवर एवढा विश्वास होता की अगाध विश्वास होता. दरम्यान तिचे BAचे शिक्षण पूर्ण झाले. ग्रॅज्युएशनवरती महानगरपालिकेमध्ये जागा निघाल्या आणि त्या नोकरीच्या जागेसाठी त्या पत्नीने फॉर्म भरला आणि योगायोगाने तिचं सिलेक्शन झालं. तिचं क्लर्क म्हणून एकदाची नोकरीला रुजू झाली. दोघेही खुश झाले. मग तिला या कष्टाचे फळ, हे सेंटरिंगमध्ये काम केलेल्या कष्टाचं चेत झालं, फळ आले. आता खूप चांगला संसार होईल, आता आपली खूप चांगले दिवस आले. परंतु घडले उलटेच. पत्नी जिथे नोकरीवर क्लर्क म्हणून महानगरपालिकेत काम करत होती, त्या ठिकाणी तिचे एका त्रयस्थ व्यक्तीशी ओळख होते आणि ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होते आणि प्रेमाचे रूपांतर बेकायदेशीर लग्नात झाले. मी बेकायदेशीर लग्न का म्हणतो, तर पहिले लग्न असताना दुसरे लग्न करता येत नाही. पहिल्या नवऱ्याकडून घटस्फोट घेतल्याशिवाय. दुसरे लग्न करण्याआधी त्या दोघांनी ठरवले, दुसरे लग्न करणारे जे आहेत त्यांनी ठरवले की तुझे जे पती आहे ते सेंटरिंगमध्ये काम करणारे आहेत, गवंडी आहेत, मिस्त्री आहेत आणि मी नोकरीला आहे, तू पण नोकरीला आहे, आपण दोघेही लग्न करू. आणि असे म्हणून तिने त्याच्या शब्दात येऊन सेंटरिंगवाल्या नवऱ्याला सोडून लग्न केले. आता ती दुसऱ्या नवऱ्यासोबत राहू लागली. ही गोष्ट तिच्या पहिल्या सेंटरिंग काम करणाऱ्या नवऱ्याच्या लक्षात आली, माहिती झालं. त्याला फार फार दुःख झाले. त्याला असं वाटू लागलं की मी माझ्या पत्नीला इतका मोठा जीव लावला, इतकं शिकवलं, माझ्या कष्टातून शिकवलं, परंतु तिनं मला धोका दिला आणि माझी जीवनातली सगळ्यात मोठी फसवणूक झाली. फसवणूक झाली ना, या माझ्या फसवणुकीत मला कधी सुटका नाही. आता मी काय करावे या चिंतेमध्ये तो अक्षरशः ढसाढसा रडला. तिच्या नावाने जे घर होते, जे जागा होते, ती त्याच्या नावाने कशी करता येईल हे विचारण्यासाठी तो माझ्याकडे आला होता. त्याचे प्रकरण मी कोर्टात न्याय मिळण्यासाठी टाकलं आहे. त्यानं त्याच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून घेतलेली प्रॉपर्टी ही त्याला मिळेल न मिळेल हा कोर्टाचा पुराव्याचा भाग आहे. आता अशीच दुसरी एक गोष्ट घडलेली, सत्य घडलेली आणि ताजी घडलेली घटना आहे, ती पण मी सांगतो. पतीला विश्वासात घेतलं, पतीची किडनी विकली. पतीची किडनी 10 लाख रुपयाला विकली. 10 लाख मिळाले म्हणून 10 वर्षाच्या स्वतःच्या मुलीला टाकून पत्नी गेली बॉयफ्रेंड सोबत. आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशा न घडणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात होतील, आपण याची कल्पना देखील करत नाही. पण अशा गोष्टी ज्याच्या आयुष्यात घडून आल्या ना, त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक ना अनेक समस्याचा डोंगर अवासून उभा राहतो. बंगालमधील हावडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबतही असंच काहीसं घडलंय. ह्या व्यक्तीला त्याच्याच पत्नीने अशा प्रकारे फसवलंय की तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. परिस्थिती सुधरवण्याच्या नावाखाली महिलेने आपल्या पतीची किडनी विकली आणि मिळालेले पैसे घेऊन पळून गेली. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं, पण काही लोक ते तोडण्यासाठी एक क्षणही वाया घालवत नाहीत. अशाच एका पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे फसवले की त्याला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होईल. पत्नीच्या जाळ्यात अडकून त्याने 1 वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला तेव्हा त्याला स्वतःच्या किडनीचा 1 रुपयाही घेतला नाही. सर्व 10 लाख रुपयाची रक्कम आपल्या पत्नीच्या हातात तिच्याजवळ देऊन टाकली आणि पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. महिलेने आपल्या पतीला सांगितलं होतं की जर त्याने त्याची किडनी विकली तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या घरची परिस्थिती सुधरेल, त्याची 10 वर्षाची मुलगी मोठी होईल आणि तिचं शिक्षण चांगलं होईल, तसेच तिचं लग्नही चांगलं होईल. पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला. त्याने 1 वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवलं. आता मुळात मानवी अवयव विकणं कायद्याचं उल्लंघन असल्यामुळे उघडपणे उजागरपणे विकता येत नाही. म्हणून त्याची किडनी 3 महिन्यापूर्वी काळ्या बाजारात चोरून विकण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले. स्वतःची किडनी विकून इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे याची त्या व्यक्तीला जराही कल्पना नव्हती. त्याने विचार देखील केला नव्हता. आपली 10 वर्षाची मुलगी आहे, तिला मी चांगलं शिकवेन, नोकरीला लागेल,
मोठ्या थाटामाटात लग्न करून कन्यादान करेल असं त्यानं स्वप्न पाहिलं होतं. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत शिकून घे, चांगला अभ्यास कर, नोकरीला लाग, मी कितीही पैसे लावतो, तू चांगल्या नोकरीवर लागलेली मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे, असं तो आपल्या मुलीला नेहमी म्हणायचा. पण त्याचं स्वप्न हे धुळीस मिसळलं. पत्नीच्या फेसबुकवरील प्रेमाने आयुष्य त्याचं उद्ध्वस्त केलं होतं. पत्नी बराकपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पतीने पोलिसाच्या मदतीनं पत्नीला शोधलं आणि मुलीसोबत तिला परत आणायचा प्रयत्न केला. कुटुंब समोर पाहून पत्नीने दरवाजा बंद केला आणि घटस्फोटाची ती त्याला धमकी देऊ लागली. पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट कोर्टात मागितला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयात ट्रायल चालेल, प्रकरण साक्ष पुराव्याला लागेल, पुढे त्याचा घटस्फोट होईल, शिक्षा होईल, नाही होईल, काय होईल ते होईल. पण अशी प्रकरणं ऐकून तुम्हीही चकित झाले असते. अशी बरीच प्रकरणं आहेत की जे आम्ही रोज पाहतो, ऐकतो, वाचतो आणि अशी प्रकरणं चालवतो देखील. पण मला असं फसवणूक करणाऱ्या आणि अर्ध्यात डाव मोडणाऱ्या महिलांना हात जोडून विनंती करायची आहे की ज्या पतीसोबत तुमचे लग्न झालेले आहे, लग्न होताना आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन 7 जन्माच्या अनाभाका घेतल्या, तुम्ही लग्न लावणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळ, आई वडील, भाऊ ह्या सर्वांच्या साक्षीनं ईश्वराला ज्या मानता त्या देवासमक्ष, त्या ईश्वरासमक्ष आयुष्यभर साथ देण्याच्या घेतलेल्या वचनावर पाणी फिरवले. लग्न शेवटपर्यंत निभवण्याचे जे वचन दिले होते ते शेवटपर्यंत, मरेपर्यंत निभवले पाहिजे. आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. केलेले वाईट कर्म हे इथेच फेडावे लागते. संसाराचा गाडा उडताना अर्ध्यावर डाव मोडणाऱ्या महिलांचे खूप हाल होतात, हेही तितकंच खरं आहे. अशा महिलांचे हाल बेहाल झालेले आहेत हे आपण आपल्या डोळ्यांनी, याची देही याची डोळा, तुम्ही यदा कदाचित पाहिलेही असतील. त्यामुळे अशा महिलांना हात जोडून विनंती आहे की असे कृत्य करताना किमान 100 वेळा विचार करा. आपला स्वतःचा संसार सांभाळा. स्वतःच्या पतीला ज्याच्यासोबत लग्न झालं आहे त्याची साथ देऊन नातं शेवटपर्यंत टिकवा. धन्यवाद.